क्रशिंग बंदचा जर निर्णय समितीने घेतला असेल तर किती जणांचा हो आहे ठराव पास करा। क्रशिंग बंद म्हणजे प्रशासनाला सुद्धा इथं ऐकतायत आम्ही कोणालाही गाड्या फोडणार नाही सोडणार नाही। आता तुम्ही आम्हाला सांगताय लोकांना वेटिंग करू नका, परंतु उद्या जर क्रशिंग बंदचं आंदोलन आम्ही पुकारलं, संघर्ष समितीचे समन्वयक अजय राऊत सांगतील तर त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आमची नाही। जर कर्नाटक झालं तरी बेहत्तर पण उचललं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की ही जबाबदारी एकट्या युवा शेतकरी संघर्ष समितीची नाही की रिकव्हरी चोरी कोण करतं किती करतं, रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला काय आहे, क्रशिंग कसं बंद होतं, कुठून किती दारू निघतं आणि कोण दारू पितं हे गावगाव जाऊन तुम्ही सांगणार का? गावगाव जाऊन तुम्ही सांगणार का? तुम्ही संघटन बांधणार का? उद्या रस्त्यावरची वेळ आली आणि गाड्या अडवाव्या लागल्या तर तुम्ही अडवणार का? खूप खूप धन्यवाद। इथून पुढचं जे काही असेल भूमिका युवा शेतकरी संघर्ष समितीची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीचं निवेदन अजय राऊत करतील। ते बोललं पाहिजे। आम्ही जनभावनेचा कदर केला, तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारून ठरवली। आम्ही अर्धा तासाचा वेळ दिलता, 1 तास झाला। बहुतांश पब्लिक इथं बाहेरची सुद्धा आहे, सगळे शेतकरी नव्हे, हे एकदा तपासून बघा। आम्हाला प्रत्येक 10 मिनिटाला एक जणाला बाहेर काढावं लागतंय। असा वास आम्ही कधी घेतला नाही, तसा सुगंध दुर्गंध आम्हाला येतोय। आपल्याला दिवसभर प्रयत्न करून सकाळपासून प्रशासन आपल्यासाठी राबतंय, खरं तर त्यांचे आभार, परंतु आभार मानण्या इतपत अजून आपली लढाई पुढे गेलेली नाही। जे काम करतो, जो राबतो त्यालाच पुढचं कृत्य करावं लागतं, पुढचं कर्तव्य बजावावं लागतं। आपण आतापर्यंत माळेवाडीला आंदोलन केलं, शेतकरी समितीची बैठक झाली, युवा शेतकरी संघर्ष समिती स्थापन झाली, त्याच्यानंतर रास्ता रोको केला, त्याच्यानंतर परत 19ला बैठक झाली, 14ला 19ला बैठक झाली आणि त्यानंतर आज आपण हा भव्य दिव्य असा रास्ता रोको केला। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या आंदोलनामध्ये संख्या वाढली का नाही वाढली? किती जणांना वाटतं संख्या वाढली? सगळ्यांना वाटतं। किती जणांना वाटते की पुढचा कॉल दिल्यानंतर याच्यापेक्षा चौपट संख्या वाढेल? संख्या वाढेल ना? आत्ताच वाढेल। मित्रांनो, कोल्हापूरच्या काही नेत्यांशी आम्ही बैठक घेतली, टेलिफोनिक कन्व्हर्सेशन केलं, काही पण उपमुख्यमंत्र्यांशी बोलल्या आणि एक सूर असा येतोय की जोपर्यंत यांचा दाना पाणी बंद होणार नाही तोपर्यंत हे वटणीवर येणार नाही। आजचा रस्ता रोको आपण करतोय, परंतु दाना पाणी बंद झालेलं आहे किंवा दळणवळण कुणाचं बंद झालेलं आहे? सामान्य जनतेचं। ती सुद्धा आपलीच लोक आहेत, मगाच्या प्रस्ताविकामध्ये मी सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणले की कोण कुणाच्या अंगावर जाणार, मग तो ठेका काय अजयने मॅच घेतलाय काय लोकांच्या अंगावर जायचा? तुमच्या स्वतःच्या टोळ्या असतील, तुमच्या भावाच्या टोळ्या असतील, तुमचं हे यश आहे की नुसत्या विनंतीवर घाबरगुंडी झालेले हे सगळे लोक आज रस्त्यावरती कोणतंही वाहन वसाचं दिसत नाही। मला तुमचं अभिनंदन करावं वाटतं।